यानंतर बातमी आहे क्रिकेटची। ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली असून टीम इंडियाच्या वनडे संघाचं कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवण्यात आलंय, तर श्रेयस अय्यरकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलंय। विशेष म्हणजे यापूर्वी वनडे संघाचा कर्णधार असलेला रोहित शर्मा या संघात फक्त फलंदाज म्हणून सामील होणार आहे, तर रोहित शर्मा सोबतच विराट कोहलीचीही वनडे संघात त्याने पुनरागमन केलेलं आहे। रोहित आणि विराटनं शेवटचा सामना भारतासाठी 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता। विशेष म्हणजे जवळपास 7 महिन्यांनंतर हे दोघं पुन्हा मैदानात दिसणार आहेत। चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारत पहिल्यांदा वनडे मालिका खेळणार आहे। जसप्रीत बुमराह याला देखील या दौऱ्यात वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे। राज आणि उद्धव ठाकरेंची युतीची चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे यात ही प्रतिक्रिया महत्त्वाची म्हणता येईल। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची बातमी अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते, त्यामुळे हवं तर तुम्ही 100 जागा लढा, आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे 50 जागा लढतो, पण युती करा असं आवाहन शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला केलं। युती जर केली नाही तर कार्यकर्ते मरून जातील असंही ते म्हणाले। तसंच विरोधकांनी केलेली टीका ही आपल्यासाठी मार्गदर्शक असते। गेली वर्षभर झालं आम्ही गद्दार असल्याची टीका सहन करतोय असंही ते म्हणाले। जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। तुम्ही आता युती करा, तुम्ही आता जेडपी मध्ये अलग अलगचे जे वारे करताय हे करू नका, कार्यकर्ते मरून जातील याच्यामध्ये, कार्यकर्ते मरून जातील। पण चालू ठेवलं तुम्ही, इकडे आम्हाला सांगता युती करेंगे आणि एकांतात सांगताय छवळाची तयारी ठेवा, करा मग तुम्ही 100 लढता, आम्ही 50 लढू आमच्या ताकदीनुसार, पण असं करू नका। मित्रांनो,